नेमकं आलं तटकरे साहेबांचा आणि त्यांनी मारहाण केली त्यांना, आणि इतकी मारहाण केली की त्यांचा 100% जीव घेण्याचाच प्रयत्न होता असं विजय भटकरांना सांगणं. तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत किंवा आज आणि उद्या दिवसभरात त्यांचा जबाब देऊन पुन्हा गुन्हे दाखल करा, त्यांच्यावरती कठोर कारवाई करा, परंतु दोषी मात्र 100% याच्यामध्ये तटकरे साहेबच आहेत. त्यांनीच हाणायचं सांगितलं, कारण तसं ते म्हणले तो ह्या जिल्ह्यात आलोय आणि लोक माझ्या अंगावर पत्ते फेकीत येत आणि तुम्ही काय करतात, आज ते धोपटून काढले पाहिजे असं विजय भाई आत्ता बोलले. धोपटून काढले पाहिजेत म्हणजे काय, तुम्ही काय हुकुमशाही लोकांना ज्यांना लोकशाही किंवा संविधान कळतं असं अजिबात नाहीये. याला सगळ्यात मोठं दोषी ते कृषी मंत्री ते जळू द्या तिकडं. आता हाणलंय का या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे. म्हणजे आमच्यात तलगी कुत्तुरा लावून घ्यायचा, तुम्ही नुसते दातडं काढायची. ही कोणची टम एवढी माहिती येते तुम्हाला त्याची. तुमचे नुसतं पत्ते फेकले तर तुम्हाला एवढा राग आला. आम्ही संयमाने घेतोय म्हणजे लढायचं कमी केलं असं समजू नका आम्हाला. आम्हाला वाटतं या राज्यात शांतता राहिली पाहिजे, कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे. आपली सुद्धा जबाबदारी सरकार बरोबर शांतता राहील. आणि तुम्ही लोक नुसते निवेदन द्यायला हाना झाले. मंत्र्याला सांगतो कठोर कारवाई करा, पुन्हा भाग पाडू नका रस्त्यावर यायची. आवाज संघटनेच्या ज्या पदाधिकाऱ्यांना मारहाण झाली ती तुम्हीच करायला लावली असा पद्धतीचा आरोप त्यांनी जरांगे पाटलांनी केलं, काय उत्तर असणार? कालचा व्हिडिओ बघितला आणि माझे 41 वर्षाच्या राजकीय जीवन बघितलं तर प्रत्येकाला माहिती आहे की माझी स्वतःची कार्यपद्धती काय राहिली. जरांगे पाटील साहेब काय बोललेत मला माहीत नाही. तिथे काल सगळे पत्रकार होते, कोणाच्याकडनं तुम्ही माहिती घ्या नेमकं काय घडलंय आणि मग मी त्याच्यावरती बोलेन. सुरेश चव्हाणांचा राजीनामा जे ते आता पक्षानं द्यायला सांगितलेलं आहे, मात्र राजीनाम्याची मूळ मागणी कोकाटेंची होती. ते राजीनाम्यासंदर्भात काही बोलणं झालंय का? ज्या पद्धतीचं कृत्य आता विधानमंडळामध्ये विधान भवनामध्ये सुरू आहे त्या संदर्भात काय म्हणणं नेमकं पक्षाचं? सूरज चव्हाणांना राजीनामा देण्याचं सूचित करण्यात आलं. सूरज चव्हाण यांनी राजीनामा दिला, त्या संदर्भातली कारवाई पूर्ण झाली. माणिकराव कोकाटेंच्या बाबतीमध्ये जे काही त्यांचं विधान परिषदेमधला व्हिडिओ जो काय प्रसिद्ध झाला आहे या संदर्भामध्ये पक्षाचे विधिमंडळ नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. तर खरं तर विधानमंडळामध्ये अशा पद्धतीने शूटिंग होत असेल, खरं तर अनेकदा मोबाईल बाहेर ठेवायला लावलेले असतात किंवा ते बंद करायला लावलेले असतात. मात्र असं असताना शूटिंग त्या सभागृहामध्ये होतं हे कुठेतरी धोक्याची देखील घंटा नाही का? ठीक आहे, आज त्यांचं म्हणजे विधानमंडळाच्या आवारामध्ये विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांचाच पूर्णपणाने कंट्रोल त्या ठिकाणी असतो. आणि आजचे विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर साहेब असतील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब असतील, हे दोन्ही दीर्घकाळचे विधिमंडळातले काम करणारे सहकारी राहिलेले आहेत. त्यामुळे या साऱ्या गोष्टीच्या नोंद गांभीर्याने त्यांच्याकडे स्तरावरती घेतली गेली असेलच. मला असं वाटतं की त्यांच्याकडनं पुढच्या कालावधीमध्ये योग्य ती उपाययोजना. कृषी मंत्र्यांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला गेलाय, पण जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा 2 व्हिडिओ आता ट्विट केले. त्यांचं म्हणणं आहे जुगारच खेळत होते विधिमंडळामध्ये. आव्हाड काय बोलतात त्याच्याकडे मी पक्ष फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही, कारण विरोधकांना काहीतरी बोलावंच लागतं. पण त्याने काय जे व्हिडिओ प्रसिद्ध केले असतील किंवा काय, माणिकरामच्या जवळ जरूर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादा बोलतील आणि या संदर्भातलं मी मगाशीच म्हटलं योग्य तो निर्णय पक्षाच्या पातळीवरती करेल. धन्यवाद, थँक्यू. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.